सर मी काहीच करत नाही तरीही मला थकल्यासारखं वाटतंय असं म्हणत 19 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता. कॉलेजमध्ये प्रेशर होतं, घरचं टेन्शन होतं, फ्युचरची भीती होती आणि त्याच्यामध्ये त्याचा फोन सतत हातात असायचा आणि मन त्याचं कधीच शांत मला दिसलं नव्हतं. त्याने तक्रार केली होती की रात्री झोप लागत नाही, छोटी छोटी गोष्ट झाली तर मी इरिटेट करतो, फोकस त्याचा कमी झाला होता आणि मोटिवेशन होतं ते पूर्णपणे झिरो झालं होतं. आणि तो एक सततच गोष्ट बोलायचा की सर मला एवढा स्ट्रेस का येतो. आता इथे त्याला मी समजून घेताना एक समजून घेतलं की स्ट्रेस एका गोष्टीमुळे येत नाही. कदाचित तुम्ही थोडासा एक डायग्राम इमॅजिन करा. म्हणजे हाय एक्सपेक्टेशन्स असतात पालकांच्या, कम्पॅरिझन्स असतं, झोप कमी झालेली असते, ओव्हर थिंकिंग वाढलेलं असतं, टॉक्सिक काही रिलेशनशिप चालू झालेले असतात, फायनान्शियल प्रेशर असतं, कॉन्स्टंट फोन स्टिम्युलेशन्स असतात. आता हे सगळं मिळून एक ब्रेनला ओव्हरलोड निर्माण करतो. प्रॉब्लेम फक्त वर्कलोडमध्ये आहे असं अजिबात नाही, तर अनप्रोसेस्ड प्रेशरमध्ये आहे हे समजणं गरजेचं आहे. माइंडला रेस्ट नाही मिळाला तर बॉडीमध्ये स्ट्रेस तसाच राहत असतो. आता काउन्सिलिंगमध्ये त्याला एक मी 2 टास्क दिले. पहिला जो टास्क होता तो असा होता की स्ट्रेस डंप करणं, म्हणजे रात्री 5 मिनिटं सगळे थॉट्स असतात ते लिहून काढायचे. दुसरं दिलं होतं की नर्वस सिस्टीम रिसेट करणं, म्हणजे दररोज झोपायच्या आधी 20 मिनिटं चालायचं आहे विदाउट फोन. आता सायकोलॉजिकल रूल समजून घ्या. स्ट्रेस मॅनेज करायचा असेल तर त्याचा सोर्स ओळखावा लागतो. आता तुम्हालाही कधी कधी स्ट्रेस येतो का? येत असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि DM मध्ये मला स्ट्रेस लिहायला विसरू नका आणि फॉलो देखील करा.